नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर 12वीचे इयत्तेमध्ये तर आपलं स्वागत आहे. तर भूगोलचा आपण 5वा धडा पाहत आहोत, द्वितीयक आर्थिक क्रिया. तर द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे हे तुम्हाला मी सांगू शकतो की ज्या ठिकाणी कच्चा मालाचे पक्का मालात रूपांतर होते त्याला द्वितीय आर्थिक क्रिया म्हणतात. जसे की आपण लोणचं आहे, तर लोणचं हे आधी लिंबू असतं, लिंबूचं नंतर त्याच्यापासून लोणचं बनवतात. म्हणजे बनवण्याची जी प्रक्रिया आहे किंवा कच्च्या मालाची जी पक्क्या मालात रूपांतर होते तर त्याला द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणतात. तर तेच या धड्यामध्ये आपण सविस्तर आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करूयात. तर चला मग सुरू करूयात. तर धड्याचं नाव आहे द्वितीयक आर्थिक क्रिया. आता या ठिकाणी पुस्तकात दिल्याप्रमाणे एक चित्र पाहू शकता तुम्ही. 5.1 आहे या ठिकाणी. तर तुम्हाला या ठिकाणी काहीतरी बनवलेले, काहीतरी बनवत असलेले दिसत असतील तर आपण त्याबद्दल चर्चा करूया. हे चित्र आहे, लोणचं आहे, त्यापासून लिंबूपासून लोणचं बनवलं आहे. म्हणजे द्वितीय आर्थिक म्हणजे ते दुसऱ्या याच्यामध्ये येतं, म्हणजे द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये येतं. आता हे आहे, तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर घड्याळ बनत आहेत, म्हणजे हे सुद्धा द्वितीयक आर्थिक क्रिया आहे. तर हे तर घड्याळ मला वाटतं चित्रावरून तर तुम्ही काय असेल ते शोधू शकता. आणि हे एनर्जी निर्मिती आहे, म्हणजे ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. आता प्रथम ऊर्जा मिळवली जाते, त्यानंतर निर्मिती केली जाते. हे दुसरा म्हणजे द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये मोडतो. आणि त्यानंतर आहे ई म्हणजे शिप आहे पहा या ठिकाणी. शिपमध्ये शिप हे तयार करणे हे देखील द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये होतो. तर ऊ आहे, ऊमध्ये तर आपल्याला बांधकाम क्षेत्र दिसतो, हे देखील बनवणे किंवा याच्यामध्ये देखील द्वितीयक आर्थिक क्रिया येतो. त्यानंतर ऊ आहे चादर देखील बनवले जाते, ते देखील प्राथमिकमध्ये ते निर्मिती झालेली असते. ते लोकरीचे असतील, या प्रकारे विविध रेशीमपासून बनवले असतात, हे देखील द्वितीयक आर्थिक क्रिया आहे. तर ईमध्ये आपण बघू शकतो की गिरणी आहे, जी आपली पिठाची गिरणी आहे, ते देखील द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये मोडते. तर कसं मोडते, तर आपण जेव्हा पिकवतो, अन्नधान्य पिकवतो, म्हणजे ज्वारी पिकवली तर ज्वारीचे आपण रूपांतर खाण्यासाठी तर त्याला पीठ करावं लागतं, आणि पीठ करण्यासाठी द्वितीयक आर्थिक क्रियाची मदत घ्यावी लागते. त्यानंतर आहे दुग्ध उत्पादन म्हणजे फाईट रिव्होल्यूशन. या ठिकाणी दूध आहे, प्राथमिकमध्ये दूध उत्पादन घेतले जाते आणि त्यानंतर दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवले जातात. तर या ठिकाणी 5.1 मध्ये आकृती दिली आहे, तक्ता 5.1. आता तक्ता आणि आकृती हे दोन्हीमध्ये फरक समजून घ्या, नाही तर डबल होईल तुम्हाला. ओके. आणि या ठिकाणी व्यवसायाचे नाव दिले आहेत. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी व्यवसायाची नावं लिहू शकता आणि आवश्यक असले कच्चा माल. आता व्यवसायाचे नाव मी एक उदाहरण सांगतो, तर लोणचं या ठिकाणी. आता लोणच्याचे उत्पन्न तुम्ही लिहू शकता, आवश्यक कच्चा माल त्यासाठी लिंबू आहे. विविध तुम्ही लिहू शकता, तयार उत्पादने ह्यासाठी या ठिकाणून काय काय तयार होतं, तर लोणचं हे तयार होतो. आणि तुम्ही एनर्जी ईमध्ये जाऊन तुम्ही एनर्जीमध्ये काय तयार होते, आता हे अणुभट्टी आहे, म्हणजे ऊर्जा त्या ठिकाणी तयार होते, आणि हे तयार झाले उत्पादनामध्ये आपल्याला ऊर्जा भेटते. तर चौथा पाहूयात आपण, कच्च्या मालाची वैशिष्ट्ये, वजन, टिकाऊपणा, संधापन, खरेदी किंमत. आता खरेदी किंमत तुम्ही लोणच्याची सांगू शकता, त्याची वैशिष्ट्य काय आहेत तुम्ही टिकाऊपणाचे सांगू शकता. उत्पादनाचे वैशिष्ट्यामध्ये वजन, आता उत्पादन करताना त्या ठिकाणी घेतलेले वजन, टिकाऊपणा. आता वजन हे लिंबू किलोवर घेतलं जातं, हे तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे लिहू शकता मध्ये. तर आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहूयात. मागील पाठात आपण निसर्गातून उत्पादने संपादित करणाऱ्या प्राथमिक व्यवसायाचे माहिती घेतली आहे. या संपादित केलेल्या उत्पादनापैकी काही उत्पादने आपण थेट वापरतो. तर आपण इथं पाहू शकता, हे जे काही चित्र आहे त्याच्या खालचं भौगोलिक स्पष्टीकरण मी आपल्या थेट पुस्तकामधून प्रस्थापित करत आहे. तर तुमच्यापाशी पुस्तक ठेवा, पुस्तक नसेल तर PDF वगैरे ठेवू शकता. तर या ठिकाणी पाहू शकतो, तर काही उत्पादनावर प्रक्रिया करतो, यातून टिकाऊ उत्पादन तयार होते. या प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक व्यवसायाची उत्पादनाचे कच्चा माल म्हणून वापरली जातात व त्यातून पक्का माल तयार केला जातो. तर नक्कीच ह्या सर्व जे काही आहेत
त्यांच्यासाठी आपल्याला आधी कच्च्या मालाची आवश्यकता असते. म्हणजे आपल्याला आता लोणचं बनवायचं असेल तर त्यासाठी कच्चा माल जे काय उत्पादित आहे ते म्हणजे सॉरी लिंबू. आता प्राथमिक व्यवसाय म्हणजे प्राथमिक व्यवसायाची व्याख्या तुम्हाला मी सांगतो. जे आपल्या शेतातून येते म्हणजे ते पहिलं उत्पादन असतं त्याला प्राथमिक व्यवसाय आता म्हणतात. तर आपण मागील पाठात पाहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी हा पक्का माल पुढे ग्राहकांना पुरवला जातो. द्वितीयक व्यवसायामध्ये कच्चा मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना मूल्यवृद्धी धनात होते. तर या ठिकाणी याला टिक करू शकता. द्वितीय आर्थिक क्रियेमध्ये कोणती क्रिया होते, तर यामध्ये जे काही प्राथमिक व्यवसायातून मिळवलेले असते किंवा प्राथमिक क्रियामधून जे काही मिळवले असते त्याला द्वितीय क्रियेमध्ये रूपांतर करतात. म्हणजे कच्च्या मालाचे पक्का मालात रूपांतर करतात, त्यालाच द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणतात. तर द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्रक्रिया, उत्पादन व बांधकाम यांच्याशी निगडित आहे. आता या ठिकाणी बांधकाम दिले आहे. बांधकामामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी बांधकाम आहे. तर त्यानंतर आहे ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्का मालात रूपांतर होते किंवा केले जाते त्या ठिकाणच कारखाना म्हणतात. आता कारखाना तर आपल्याला तर माहिती आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर कारखाना जे या ठिकाणी अणुभट्टीचं जे काही दिलं आहे तर याला आपण एक कारखानाच म्हणू शकतो. आणि पुढचं बघूयात, करून पाहूया. करून पाहूयामध्ये तुम्हाला या ठिकाणी तक्ता दिला आहे. सोलापूर जिल्ह्याचा नकाशा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. तर आपल्याला तर माहिती असेल, या ठिकाणी नकाशात दर्शवल्याप्रमाणे हे कमी आहेत, पण काही ठिकाणी हे जास्त आहेत. हे तुम्हाला सॅम्पल म्हणून दिले असेल, पण याच्यापेक्षाही जास्त आहेत. 21 नाही तर 24 असे काहीतरी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या आहे. तर या ठिकाणी आपण पाहूयात. मी करून वाचतो. साखर उद्योग दर्शवणारा सोलापूर जिल्ह्याची आकृती 5.1 मधील नकाशा पहा. तर आपण नकाशा बघूयात पहिला. तर सोलापूर जिल्ह्याचा या ठिकाणी नकाशा दिला आहे. तर सूचीमध्ये बघूयात आपण. साखर कारखाना चिन्ह एकच आहे. तर साखर कारखाना पाहू शकता तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे त्या ठिकाणी साखर कारखाने. या व्यतिरिक्त देखील सोलापूरमध्ये जास्त आहेत. तर अकलूजला आहे, बाळवणीला आहे, वाकी शिवणे आहे, त्यानंतर मंगळवेढा आहे, टाकळी सिकंदर आहे. सोलापूरमध्ये ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर दहिटणे हे वैराग इत्यादी आहेत. तर पुढे बघूयात आपण. आमध्ये काय दिलेलं आहे, तर आमध्ये फिरोज याच्या मुलाने जवळच्या शहरातून बेकरी म्हणजे पावभट्टी, बेकरी म्हणताना आपल्या लक्षात येतं, पावभट्टी लक्षात येत नाही. तर व्यवस्थापनाचे प्रगत शिक्षण घेतले आहे. आपल्या मुलांनी आपल्या गावात बेकरी सुरू करावी अशी त्याची इच्छा आहे. तर एक मुलगा आहे फिरोज यांच्या मुलांनी गावात बेकरी सुरू करावी असं त्यांचं मत आहे. तर बघूयात आपण. पण त्यांच्या मुलांच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून 20 किमी अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी. सांगा बरे कोण बरोबर आहे. तर शहरामध्ये असल्यावर नक्कीच ग्राहक जास्त भेटतात आणि खेडेगावामध्ये ग्राहक कमी भेटतात. तर त्यांनी आपल्या शहरात वसवायला पाहिजे. आणि गावात देखील लोकसंख्या जास्त असली, उत्पादन वाढत असेल तर त्या ठिकाणी देखील आपली विक्री ठेवायला काही हरकत नाही. तर शांताराम हा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील तरुण मुलगा आहे. त्याचा मध प्रक्रिया उद्योग होता. आता मध तर तुम्हाला माहिती असेल, मधमाशींचा जो काय मध गोळा करतात त्याला आपण मध म्हणतो. आणि तो कुठे भेटतो, तर वनामध्ये जे काही मधमाशी असतात ते गोळा करतात आपल्या खाण्यासाठी. आणि ते गोळा करणे हे त्यांचं काम असतं. तर फुलामध्ये छोटे छोटे असतात, ते गोळा करतात आणि गोळा केल्यामुळे त्या ठिकाणी मध तयार होते. तर बघूयात. वनातून त्याच्यामधील पोळी सहज उपलब्ध होऊ शकते. तर वनामध्ये गेल्यावर मधमाशाच्या पोळ्या आपल्याला माहिती आहे खूप असतात. आणि त्याच्या गावापासून शहर सुमारे 35 किमी अंतरावर आहे. गावात त्याची स्वतःची जमीन आहे आणि शहरातही त्याला जमीन मिळू शकते. त्याची मध प्रक्रिया उद्योग कोठे स्थापित करावा, गावामध्ये की शहरामध्ये, आणि का? तर गावामध्ये करायला पाहिजे. शहरामध्ये या ठिकाणी होऊ शकतं, पण विविध नैसर्गिक अडचणी असू शकतात.
त्या ठिकाणी जमीन मिळणे अवघड असते आणि जमीन मिळाली तर आजूबाजू सर्व शहरामध्ये फारसं जमीन उपलब्ध होऊ शकत नाही. राहणीमानासाठी जमीन उपलब्ध होऊ शकत नाही, तर मधमाशांसाठी कुठं जमीन उपलब्ध व्हायला पाहिजे. तर मधमाशांचे आधुनिक तंत्राद्वारे देखील मधमाशी गोळा करतात. आपल्या माहिती असेल ते बॉक्समध्ये वगैरे ठेवून शेतामध्ये ठेवून देतात आणि त्याच्यामधून मध काढला जातो. अशा प्रकारे आधुनिक तंत्राद्वारे देखील तर त्या ठिकाणी मी भौगोलिक स्पष्टीकरण पाहतो, तर तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये बघू शकता. वरील सर्व उदाहरणांचा अभ्यास केल्यास उद्योगात स्थानिकीकरण अनेक घटकावर अवलंबून असते हे तुम्हाला समजले असेल. तर नक्कीच फिरोजच्या स्थानिकीकरण म्हणजे त्याला गावाकडून शहराकडे जावंसं वाटतात आणि शांतारामला देखील आपल्या गावातून शहरात जावे असे वाटते. त्या ठिकाणी मध गोळा करून विकण्यासाठी किंवा त्या ठिकाणी तयार करण्यासाठी. तर बघत उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते. नक्कीच या उद्योगामध्ये कच्च्या मालाची गरज असते व हा कच्चा माल कुठून तरी वाहतूक करून आणावा लागतो. नक्की आपल्याला माहिती आहे की उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा प्राथमिक आर्थिक क्रियेतून उपलब्ध होतो. तर जो काही प्राथमिक आर्थिक क्रिया मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्राथमिक आर्थिक क्रियातून आपल्याला हा मध गोळा करू शकतो, म्हणजे त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. कच्च्या आणि पक्क्या मालाचे गुणधर्मानुसार उद्योगाचे स्थान ठरते. तर नक्कीच कच्च्या मालाच्या पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी त्या ठिकाणी उद्योगाचे स्थान हे निश्चित करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ साखर उद्योगांना ऊसाची गरज असते. नक्कीच साखर हे ऊसापासून तयार होतं आपल्याला. तर उदाहरण आपण पाहत होतो. तर नक्कीच साखर उद्योगासाठी ऊसाची गरज असते. ऊस कापणीनंतर जसा जसा वेळ जातो तसे ऊसाचे वजन व त्यातील साखरेचे प्रमाण कमी होते. ऊसाची कापणी हे वेळेवर होते आणि वेळेवर कारखान्याला पोचवणे हे देखील त्यांची जिम्मेदारी असते. तर योग्य वेळेत म्हणून ऊस कापणीनंतर योग्य वेळेत जवळच्या कारखान्यात पाठवणे आवश्यक असते. त्यामुळे साखर उद्योग व कच्चा माल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापित झाले असते. ज्या ठिकाणी ऊस जास्त असतात नक्कीच त्या ठिकाणी कारखाना उपलब्ध असतोच. तर बेकरी उद्योगात केक या पक्क्या मालाचे वजन कच्च्या मालापेक्षा असते. नक्कीच त्या ठिकाणी कच्च्या मालाचा जो काही क्रीम वगैरे असतो त्या ठिकाणी त्याची वजन मात्र कमी असते, ज्याचा वाहतूक खर्च जास्त असतो. म्हणून त्याचा वाहतुकीचा खर्च जास्त असतो. म्हणून बेकरी उद्योग बाजारपेठाजवळ स्थापन केले जाते. कारण त्या ठिकाणी आता गावातून शहरात जाऊन तिथे विकण्यापेक्षा म्हणजे जो काही वाहतुकीचा खर्च आहे तो नियंत्रित टाळता येईल, म्हणून ते गावातच आपण फिरोजने बेकरी टाकलेला बरा, फिरोजच्या मुलाने. ओके. आणि म्हणून उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आपण अभ्यास करूया. आता या उद्योगावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत तर ते आपण पाहूयात. तर पहिला घटक आहे प्राकृतिक घटक आहे, त्यानंतर आर्थिक घटक आहे, तसंच आपण पुढे पाहत आहोत. आणि प्राथमिक घटकामध्ये पहिला आहे हवामान. नक्कीच आपण कच्च्या मालाच्या पक्क्या मालात जेव्हा रूपांतर करण्याचा निर्णय घेतो तर त्या ठिकाणी विविध हवामान असतात. त्या हवामानाचा अंदाज देखील आपल्याला नक्की घ्यावा लागतो. म्हणजे प्राकृतिक घटकामधील हवामान हा महत्त्वाचा मुद्दा असतो. तर मी हवामानाची जे काही संयुक्तपणे सविस्तर माहिती दिली ते वाचतो, तुम्ही पुस्तकात पाहू शकता. आणि वरती मी एक मिस केलं. ओके. हे नेहमी लक्षासाठी ज्या उद्योगात वजनाने जड असलेल्या कच्च्या मालाची प्रक्रिया केली जाते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल वजनाने हलका असतो असे उद्योग नेहमी कच्चा माल उत्पादन करणाऱ्या क्षेत्राजवळच असतात. नक्कीच आपण पाहू शकता ज्या ठिकाणी जे हलके माल असतात आणि ते उत्पादित झाल्यावर देखील उत्पादन झाल्यावर जे हलके असतात त्यांचा तिथंच विक्री होते, कारण ते नेण्या येण्यात किंवा वाहतुकीमध्ये खर्च जास्त जाऊ नये म्हणून. तर या उलट ज्या उद्योगात वजनाने हलक्या कच्च्या मालावर प्रक्रिया होते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल वजनाने जड असतो असे उद्योग नेहमी बाजारपेठेच्या सानिध्यात आणले जातात. नक्कीच
पूर्वीच्या काळी वाहतुकीचा खर्च हा अंतर व वजनाच्या प्रमाणात वाढत असे. अंतर आणि वजन हे दोन्ही महत्त्वाचे असतात वाहतुकीच्या खर्चामध्ये. तर आपण प्राकृतिक घटकाकडे जाऊयात. पहिला आहे हवामान. उद्योगाच्या स्थानिकरणासाठी प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नाही, पण अत्यंत उष्ण, दमट, कोरड्या किंवा शीत हवामानाच्या औद्योगिक शक्यतो होत नाही. तर का होत नाही, तर त्या ठिकाणी दळणवळणासाठी आणि प्राकृतिक घटक चालण्यासाठी पुरेसे हवामान असतो आणि हवामानात झालेले जे काही बदल असतात ते ज्यापासून प्रदूषण होत असते कारखान्यामुळे, ते एका ठिकाणी गुंतले जाऊ नये म्हणून अशा ठिकाणी टाळले जाते. भारतातील अतिउत्तरेकडील शीत प्रदेश, तर उत्तरेकडील म्हणजे वरच्या ठिकाणी हिमालयाचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी शक्यतो वायव्य भारतातील उष्ण व कोरडे हवामान. तर हवामानातील बदल ही उद्योगाच्या विकासास अडथळा आणतात. उदाहरण सतत अवर्षण. तर नक्कीच हवामान हे खूप महत्त्वाचा घटक असतो, कारण उद्योग आता गोव्याच्या जो काही किनारा आहे किंवा सिंधुदुर्गाचा जो भाग आहे त्या ठिकाणी उद्योग बसवता येणार नाही, कारण त्या ठिकाणी दमट हवामान असतो. आणि हिमालयात देखील आपल्याला करता येणार नाही कारण त्या ठिकाणी देखील दमट हवामान शीत हवामान प्रदेश असतो. तर याउलट सुसह्य हवामान उद्योगांच्या विकासात, उदाहरणार्थ पूर्वी जेव्हा यांत्रिकीकरण फारसे झाले नव्हते किंवा कृत्रिम धाग्यांचा वापर केला जात नव्हता, त्यावेळी कापसापासून धागा तयार करण्यासाठी दमट हवामानाची आवश्यकता होती. तर नक्कीच जे काही धागा तयार केला जाते त्या ठिकाणी दमट हवामान असणे फार गरजेचे असते, कारण कोरड्या हवामानात धागा वारंवार तुटतात, तर धाग्याची निर्मिती होत नाही. त्यामुळे म्हणजे ते तुटल्यावर पुन्हा तेच काम करत बसण्यापेक्षा त्या ठिकाणी दमट हवामान प्रदेशात बनवले जाते. तर परिणामतः कापड उद्योगाचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि गुजरातच्या किनारपट्टीवर झालेले आहे. तर नक्कीच आपल्याला जर माहिती आहे